आणि या ऑपरेशन टायगरमुळे 60व्या वर्धापन दिनाच्या आधीच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत भलं मोठं भगदाड पडलेलं असताना ठाकरेंची शिवसेना अजूनही आशावाद जपून आहे का असा प्रश्न उपस्थित झाला। आणि हा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेनं आज संसदीय पक्षाची बोलावलेली बैठक। आज 9च्या 9 खासदारांची नवी दिल्लीत एक बैठक आयोजित केली गेली होती, पण ही बैठक एक प्रकारे निष्फळ ठरली, कारण 6 बंडखोर खासदारांनी या बैठकीकडे पाठ फिरवली। या बैठकीत केवळ राज्यसभेचे खासदार संजय राऊत आणि लोकसभेचे 3 खासदार अनिल देसाई, अरविंद सावंत आणि राजाभाऊ वाजे उपस्थित होते। या चौघांनी इतर 6 खासदारांशी संपर्क साधण्याचा बैठकीदरम्यानच प्रयत्न केला। संजय दिना पाटलांशी त्यांचा संपर्क झाला। मग संजय दिना पाटलांनी काय सांगितलं की ते लगेचच विमानानं दिल्लीला येत आहेत, पण असं आश्वासन जरी संजय दिना पाटलांनी दिलं असलं तरी सुद्धा बैठक संपेपर्यंत म्हणजे पुढच्या 1.5 तासात कुणीही तिथे फिरकलं नाही। अखेर या 4 खासदारांनी उद्धव ठाकरेंशी फोनवरनं संपर्क साधला। पुढे रणनीती काय असेल याची चर्चा झाली आणि अखेरीस या अनुपस्थित राहिलेल्या 6च्या 6 खासदारांना पक्षानं आता कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे। 3 सदस्य रहे, बाकी जो सदस्य यहाँ नहीं आए हैं या अटेंड नहीं किया है, हम ये मानते हैं ये पार्टी व्हिप का उल्लंघन है। करेक्ट, एकदम पार्टी का आदेश नहीं माना है, तो अभी उस मुताबिक हम इस बारे में जो भी एक्शन लेनी है वो एक्शन की शुरुआत हो गई है। उनको शो कॉज दिया जाएगा, उनसे जवाब मांगा जाएगा और हम इस दिशा में जाएंगे कि उनकी सदस्यता रद्द हो। आपल्याला ठाऊक आहे की आम्ही पक्षादेश जारी केलेला होता। 11 वाजताच्या बैठकीला आम्ही बसलो। आम्ही बैठकीमध्ये मी स्वतः, अनिल देसाई आणि वाजे, जे काल 3 जण होतो ते 3 आणि आमच्या संसदीय दलाचे नेते माननीय संजय राऊत साहेब बैठकीला उपस्थित होते। आता ही मंडळी बैठकीला आली नाही म्हणून आत्ता मी त्यांना पुन्हा एकदा नोटीस जारी करतोय, कारणे दाखवा नोटीस देणार आहोत आणि येत्या 7 दिवसात ती नोटीस त्यांना पत्र मिळाल्यानंतर 7 दिवसाच्या आत त्यांनी त्याचं उत्तर दिलं नाही तर पक्षद्रोहाची कारवाई आम्ही त्यांच्यावर करणार। तर जे खासदार आले नाहीत सगळ्या खासदारांना ठाकरेंच्या शिवसेनेनं नोटीस बजावली आहे, 7 दिवसात उत्तर द्यायचंय।